असं मी म्हटलं तर वावगं ठरणार नाही. काँग्रेस का हात पाकिस्तान के साथ असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कारण जेव्हा जेव्हा काँग्रेस जिंकतो तेव्हा तेव्हा पाकिस्तान फटाके फोडतात. जेव्हा जेव्हा भारत क्रिकेटमध्ये हरतो तेव्हा पाकिस्तानमध्ये फटाके फुटतात. आणि म्हणून बोटचेपी धोरण काश्मीरमध्ये इतके वर्ष काँग्रेसने घेतलं. आपल्या सैनिकांची मुंडकी छाटून पाकिस्तानमध्ये नेत होते आणि नेबळट सरकार काँग्रेस सरकार मुख घेऊन बसतो बसत. पण आता नाही. आता मोदीजी म्हणाले तुम्ही डोळे वटारून बघा, हिम्मत करा देशाकडे बघण्याची. घर में घुस के मारेंगे. ही हिम्मत लागते, हे धाडस लागतं. ते धाडस जे दाखवतात त्यांच्यात ते नसा नसा देशप्रेम आणि राष्ट्रप्रेम भरलेला आहे. आणि म्हणून याचा उत्तर याचा जबाब जो आहे या देशातली जनता आणि महाराष्ट्रातली जनता दिल्याशिवाय राहणार नाही. आणि आज त्यांच्या गळ्यात गळा घालून जे नकली हिंदुत्ववादी मोदी साहेबांनी म्हटलंय नकली आहे, ते आता का गप्प बसले? त्यांना ही भूमिका जी घेणारी देशविरोधी पाकिस्तान धार्जिनी त्यांच्या बरोबर मांडीला मांडी लावून बसताना थोडंही काय वाटत नाही? ना जनाची ना मनाची वाटली पाहिजे. ते नकली हिंदुत्व मी हिंदू आहे, मी मर्द आहे सारखं बोलून कोणी होतो का? आता बाळासाहेब असते तर चांगलं धुतलं असते. आणि म्हणून अतिशय दुर्दैवी वक्तव्य केलंय, त्याचा निषेध करावा तेवढा थोडा आहे. आणि या पत्रकार परिषदेमध्ये या राज्याचा मुख्यमंत्री म्हणून मी जाहीर या वक्तव्याचा निषेध करतो, निंदा करतो. हा वडेट्टीवार त्या राहुल गांधीच्या नादाने वेळा झालेला आहे. त्याचं डोकं फिरलेलं आहे. मी त्याला चांगलं समजत होतो. शिवसेनेमध्ये होता तेव्हा बाळासाहेबांच्या विचाराने चांगलं काम करायचं. काँग्रेसमध्ये गेल्यामुळे तो राहुल गांधी जसं विदेशात आपल्या देशाची बदनामी करतो, पंतप्रधानांची बदनामी करतो आणि भारत जोडोने भारत तोडो यात्रा काढतो, त्याच्या नादाला लागून तोही बिघडलेला आहे. आणि दुसरं आरएसएसच्या बाबतीमध्ये बघा, पोलीस हा कुठल्याही पक्षाचा नसतो. जेव्हा त्याच्या संकट मुंबईवर येतं, मुंबईकरांवर, तेव्हा छातीचा पोट करून तो स्वतः उभा राहतो, परतवून लावतो, आपल्या लोकांची सुरक्षा करतो. आणि आरएसएसची भाषा केली. आरएसएस पण राष्ट्रभक्ती आहे, त्यांच्या नसा नसात राष्ट्रभक्ती भरलेली आहे. ज्या पुस्तकामध्ये देशातला बलिदान दिलेलं आहे, ज्यांनी जे शहीद झालेले आहेत, आपल्या राज्याची आपल्या देशाची सुरक्षा करताना असं कुठलं वक्तव्य खपून घेतलं जाणार नाही. त्याचा जो आशय बघून तपासून त्याच्यावर कारवाई केली जाईल. त्यांनी तर उज्ज्वल निकम यांनी अनेक देशद्रोह्यांना फासावर चढवले. फासावर चढवण्याची हिम्मत केलेली आहे. आणि देशद्रोह्यांचे दाऊद, छोटा शकील यांच्या केसेस लढवण्याची हिम्मत त्यांनी दाखवलेली आहे. एवढी हिम्मत तरी दाखवतील काय? कोण आवाज? अरे आमचे कोणी प्रवक्ते उत्तर देतील ना. मी माझ्या भाषणात उत्तर दिलं. आणि आता नरेश मस्केनी सांगितलं ना, खुलासा केला ते दाखवा ना. हे दुतोंडी आहे, इकडे पण चालतो, इकडे पण चालतो.